वैष्णवा संगते सुख वाटे जीवा वैष्णवा वैष्णवा संगते वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. याचा ऐकू कमी करा घेऊन द्या. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी जोडा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे. थोडासा मनाच्या आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी. तुका नाम हे वाचे सिगाता बहुसावळा जोडला वर महाता. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया आठवीता थोर अल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. यैवो 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 Bye.
त्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्तीवेळी संप्राप्त सेवे करता घेतलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराया वैराग्याचे महामेरू असणारे तुकोबाराय यांचा सेवेकरता घेतलेला 4 चरणाचा वैष्णवपर प्रकरणातील संतपर प्रकरणातील मनुष्य जीवन जगत असताना जो जीव आहे हा सुखाच्या शोधार्थ फिरत असतो संपूर्ण आयुष्यभर तो सुखाकरता राहत असतो सर्व सुखाची या आशा थोड्या सुखाकरता तो तळमळीत असतो पण खरं सुख मिळत नाही आणि तुकोबाराय म्हटले आजपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा संगती केल्या बऱ्याच जणांच्या संगती आम्ही केल्या बरीच लोक आमच्या संगतीमध्ये आली पण हा जो जीव आहे हा जीव या जीवाला वैष्णवाचा संग ज्या दिवशी मिळाला त्या दिवशीचा जो आनंद आहे तो एक अलौकिक आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवाच्या संगतीतला आनंद वेगळा आहे आणि मग तुकोबाराय म्हटले माझ्या जीवाची आता अशी अवस्था झाली आणि कमी देवा काही नेने आता मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाहीये का हे जे सुख मला मिळालेले या सुखाने माझी धाव थांबवलेली नाही तर दुसऱ्या आम्हाला लौकिकातली सुख ते सुख मिळाल्यानंतर आमची परत धाव वाढत असते आमची हाव वाढत असते तुकोबारायांना जे सुख मिळाले ते सुख म्हणजे धावा धाव खुंटणे हे सुख क्वचित ऐकायला मिळतं हे सुख भगवंताच्या चिरणे पंढरपूरच्या मालकाच्या चिरणे नाहीतर ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चिरणे संतांच्या संगतीमध्ये हा जीव सुखावला दुसरं मला काय पाहिजे नाही मग आता ह्याच अवस्थेमध्ये मी गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने ही अवस्था अशी अद्भुत आहे की या अवस्थेमध्ये आता मी गाणार मी नाचणार मी उड्या मारणार भजनाचा आनंद घेणार माझ्या मनानुसार मी मुक्त त्या ठिकाणी त्या आनंदामध्ये मी नाहून निघणार कोणीतरी विचारलं महाराज असा आनंद व्यक्त करताना तुम्हाला मनामध्ये काही लोकांची भीती काही लोकांची लाज लोकांबद्दल काय वाटेल का तुकोबाराय म्हणे आम्ही लोकापवादाच्या पलीकडे गेलो आमचा निश्चय पक्का झालाय की लोकांना घाबरायचं नाही परमार्थ करत असताना लोक काय बोलतात त्याचा विचार करायचा नाही पारिकियाच्या सांडा गोष्टी घरची लुटी खातील त्याचा काही विषय नाही पण आम्ही त्यांना सोडिलंय तो का म्हणे टाकीले मागे यांना मागे टाकले आणि म्हणून तुकोबाराय म्हटले लाज भय शंका दुराविला मा नकळे साधन या पुरते आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात हे भगवंता हे पंढरीनाथा माझी विनंती आहे तुला हा जो जीव या वैष्णवाच्या संगतीमध्ये सुखावलाय आता या जीवाला अखंड या वैष्णवाचा संगात लाभावा अखंड या वैष्णवाची संगती लाभावी तिथून कधीही हा जीव बाजूला जाऊ नये संगतीतून कधी चुकू नये एवढी भगवंताकडे आमची प्रार्थना आहे तू एवढं कर देवा तुला काही करायचंच असेल माझ्या करता तू का म्हणे आता आपल्या सायास आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. शेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. मौजे औराद या पावन भूमीमध्ये हा जो आजचा कार्यक्रम चाललेला आहे तो नैमित्तिक कार्यक्रम या न्यायाने कैलासवासी वैकुंठवासी अर्जुन देवराव पाटील पवार बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम म्हणजे वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या पवार परिवाराच्या वतीने त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण प्रकाश अर्जुनराव पाटील पवार आणि त्यांचे ज्या 3 बहिणी आहेत या सर्व पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक स्मरण म्हणून, एक चांगली आठवण म्हणून हा नामचिंतनाचा कार्यक्रम हे सर्व काही वैष्णव या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत. हे सर्व वारकरी या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत. ज्ञानदान घडावं आणि अन्नदान घडावं या न्यायाने. विठ्ठल या कार्यक्रमाचं निमंत्रण आदरणीय या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण आमचे आदरणीय परमार्थ स्नेही शरदचंद्रजी बाबा आमचे जे के कुरकर असतील त्यांचा एक मला वाटतं 1 महिन्याभरापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितलं महाराज आपल्याला कार्यक्रम करायचे. आणि ह्या पवार परिवाराचे ते भाचे आमचे आदरणीय जे के कुरुचे सरपंच साहेब असतील तेही आणि आमचे शरदचंद्रजी बाबा या पवार परिवाराचे भाचे. आम्ही त्यांच्या गावी आलो होतो. त्यांच्यानंतर आम्ही इथं उमरग्याला सुद्धा आलो होतो. त्यांनी परत महाराजांनी विश्वासाने ही सेवा आमच्याकडे दिलेली आहे. आमचे या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे परम मित्र परमार्थ स्नेह परमादरणीय या परिसरामध्ये ज्यांचं खूप एक असं मित्र परिवार आहे, जीवाभावाची माणसं आहेत असे आमचे दत्ताभाऊ असतील. हरिभक्तपरायण आमचे परम मित्र परमार्थ स्नेह परमादरणीय गायनाचार्य आमचे माऊली महाराज बिनाळकर असतील. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बंद करा हरिभक्तपरायण आमचे मृदंगाचार्य असतील. या परिसराचं वैभव असे काय नाव वैभव सुमित महाराज पांचाळ असतील. या ठिकाणी उपस्थित सर्व काही या परिसरातील टाळकरी मंडळी असतील. बऱ्याच गावांना या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले. हरिभक्तपरायण आदरणीय भजन सम्राट तानाजी बाबा चाटी असतील त्यांची उपस्थित या ठिकाणी. आमचे चोपदार साहेब असतील. आमचे गोड असे विनेकरी बाबा असतील. गोड अशी सिस्टम असेल. सर्व या ठिकाणी उपस्थित परिसरातून आलेली सर्व वारकरी मंडळी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आमचे हार्मोनियम बाबा हार्मोनियम वाजवणारे बाबा त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांचं गोड असं युट्यूब चॅनल आहे असे आमचे जल्लोष कीर्तनाचा युट्यूब चॅनलचे सर्व आमचे रामदास पाटील असतील नांदेडकर त्यांची उपस्थिती आहे. गोड असं चॅनल आहे. आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटेल. युट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम जवळजवळ जगभरामध्ये प्रसारित होणार आहे. आणि तुम्हाला पुनश्च पाहायचं असेल तर त्यांचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. काय चॅनल आहे त्यांचं जल्लोष कीर्तनाचं. हा या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप मोठे अधिकारी माणसं आहेत. तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल कार्यक्रम हा पुण्यस्मरणाचा आहे. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. आदरणीय आमचे अर्जुन बाबा गेल्या 1 वर्षभरापूर्वी त्यांचं जाणं झालं. मोठं दुःख या परिवारावरती कोसळलं. पण येणं जाणं हा सृष्टीचा नियम आहे. इथे जेवढे आले त्या प्रत्येकाला जाणं हे भाग आहे. जाणं भाग आहे महाराज. एक लक्ष देऊन ऐका तुम्ही. आपण जे पुस्तक वाचतो त्या पुस्तकाला जसं पहिलं पान असतं तसं पुस्तकाला शेवटचं पान ठरलेलं आहे की नाही? ठरलेलं आहे. ज्याने पहिलं पान वाचलंय त्याला माहित आहे की शेवटचं पान एके दिवशी येणार म्हणजे येणार. पहिलं पान वाचताना जो आनंद असतो शेवटचं पान वाचताना दुःख थोडं होतं. पण ते पुस्तक आहे. तसं जीवन म्हणजे सुद्धा आमचं एक पुस्तक आहे. जसं याला पहिला दिवस आहे तसा याला शेवटचा दिवस ठरलेला आहे. जे या ठिकाणी आमचे शिक्षण क्षेत्रामध्ये आमचे सर्व काही गुरुजी असतील त्यांना तुम्ही विचारा. ज्या दिवशी ते जॉईन होतात त्यांच्याकडे एक डायरी असते. त्या डायरीवर त्यांचा जाण्याचाही दिवस लिहिला जातो आणि त्याच दिवशी ते कोण्या दिवशी रिटायर होणार आहेत त्याची सुद्धा तारीख लिहिली जाते की नाही? हा ती सुद्धा तारीख विठ्ठल विठ्ठल ती सुद्धा तारीख लिहिली जाते. आणि म्हणून रिटायर होणं हे भाग आहे. प्रत्येकाला रिटायर होणं हे ठरलेलं आहे.
आणि म्हणून थोडं दुःख होतं जाताना माणूस आजपर्यंत आपल्यासोबत राहिलेला माणूस अचानक निघून जाणं, अचानक न दिसणं किती मोठं दुःख असेल. हा रोज बाबा दिसणारे आमचे प्रकाश दादांना रोज दिसणारे बाबा एक अचानक दिसत नसतील तर किती त्यांना शोक दुःख होणार आहे, हे साहजिक आहे. रोज त्या आईला घरातल्या आपला मालक दिसणारा आज दिसत नसेल, हा किती दुःख होईल त्याला. सर्व घरातल्या जे नाती आहेत सर्व काही आजोबा आजोबा म्हणत असताना अचानक बाबा निघून जाणं हे मोठं दुःख आहे. आणि दुःख जगातल्या सगळ्या मंडळीच्या पदराला येतं महाराज, सगळ्यांच्या पदरी दुःख बांधलेलं असतं. आणि मग गेल्या वर्षभरापूर्वी त्यांचं जाणं झालं आणि मग गेल्यानंतर 1 वर्षाच्या नंतर त्यांनी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आला आहे. थोडासा हे सर्व काही वारकरी मंडळ या ठिकाणी जमलेत, हे सर्व काही वैष्णव या ठिकाणी जमलेत. आणि म्हणून आपल्या मुलांनी प्रकाशदादांनी आपल्या पोरांनी आपल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे सर्व या ठिकाणी वैष्णव जमा केलेत. आणि त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये वैष्णवा संगती सुख वाटे. बाबांना नक्की आनंद झाला असेल की आपल्या पोरानं जे केलंय त्याचा आनंद झाला की सर्व वैष्णव या ठिकाणी जमा केलेत. वारकरी कोणाच्याही घरला येत, कोणाच्याही घरला येत नाही. मारकरी बऱ्याच जणांच्या घरला येतात. माळकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. ऐका, माळकऱ्यामध्ये आणि वारकऱ्यामध्ये फरक आहे. हे सर्व वारकरी या ठिकाणी आलेत. आणि म्हणून धन्य माता पिता जो असे जागता कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणाच्याही मायबापाला धन्यता द्यायला तुकोबारा रिकामे नाहीत. एखाद्याने कंपनी उभा केली धन्यवाद देतात तुकोबारा नाही धन्यवाद, त्याच्या मायबापाला नाही धन्यवाद देत. एखाद्याने बंगला बांधला त्याच्या मायबापाला धन्यवाद नाही देत. एखाद्याने गावामध्ये गाडी मोठी आणली त्याच्या मायबापाला धन्यवाद. एखाद्याने गावामध्ये गौतमी आणली त्याला धन्यवाद. आणणारे भरपूर त्याला धन्यवाद नाही म्हणे धन्यवाद. मग ज्याने आपल्या गावामध्ये सच्चा वारकरी आणलाय धन्य माता पिता, ज्याच्याकडे काही नसू दे आपण तत्व असतील ना तो आणला असेल तर धन्य माता पिता. आणि एवढे वारकरी तुमच्या परिसराचं होय होय महाराज, तुमच्या परिसरामध्ये कीर्तनकाराला 50-50 टाळकरी असतात. हा, आमच्याकडे कीर्तनकाराची तारीख नंतर घेतात, अगोदर टाळकरीची तारीख घेतात, भेटायला तयार नाही. हा, कीर्तनकार पुष्कळ झाले, कीर्तनकाराला काही कमी नाही. धोंडा उचलला की जसं इचू असतो की नाही तसे कीर्तनकार झाले आमच्याकडे. टाळकरीच मिळायला तयार नाही. काय माऊली, टाळकरीच नाही, अवघड होऊन गेले काम. एवढं तुमचं. आणि नुसते टाळकरी नाहीत, सगळे पाठांतराचे टाळकरी आहेत, अधिकारी माणसे. आणि मी तुम्हाला धन्यवाद. ना जोमदार साहेब असं थोडं पुढे असेल, तुमच्या जीवावर स्वतः लढवतो तुम्ही. असं पुढे थोडं तुम्ही असं मागे दडू नका. युट्यूब मध्ये दिसलं पाहिजे तुम्ही म्हणून तुम्हाला पुढे आणलं. ऐका, आम्ही पुढे आणणारी माणसं आहेत. ऐका, लक्ष देऊन ऐका. वैष्णवा संगती. हा मग घेतलंय. प्रकाश बाबांनी गोड असं नियोजन केलंय, आमच्या शरद बाबांनी गोड असं नियोजन केलंय. ऐका, पुण्य
स्मरण का करायचं? वर्षश्राद्ध, याला वर्षश्राद्ध असेल दुसरा शब्द आहे वर्षश्राद्ध. आपल्या घरातून जी माणसं निघून जातात त्याच्या संबंधी गेल्यानंतर सुद्धा काही कर्तव्य सांगितली गरुड पुराणाने. गरुड पुराण मरणोत्तर काही क्रिया करतात ते सर्व काही त्याच्यामध्ये आलेलं आहे. जो जीव आहे त्या जीवाचे आपण ऋणी आहेत, त्या जीवाचे आपल्यावरती काही कर्तव्य, त्या संबंधी कर्तव्य त्या जीवाच्या. आपल्या घरी म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध म्हणजे आत्मा मुक्ती दिन सोहळा म्हणून साजरा केला जातो. आत्मा मुक्ती दिन म्हणजे जीव मुक्ती. आज जीव मुक्त होत असतो. जो मागचा देह त्याची शिक्षा वगैरे सर्व काही बघून आज जीव दुसऱ्या योनीमध्ये जाण्याकरता तयार असतो आजच्या दिवशी. म्हणून वर्ष श्राद्ध म्हणतात आत्मा मुक्ती दिन सोहळा. जीव आपल्या सोबत वर्षभर राहतो, त्याच्या संबंधी क्रिया आपल्याला वर्षभर कराव्या लागतात. वर्षभर 10वं 13वं मासिक पिंडदान, त्रैमासिक पिंडदान, 6 महिन्याच्या नंतर पिंडदान असतात, 12 महिन्याच्या नंतर हे वर्ष श्राद्ध. आजच्या दिवसाला वर्ष श्राद्ध म्हणतात. त्याचा प्रवास जीवाचा खूप गोड सांगितलेला आहे. असं म्हणे जीव ज्या घरामध्ये तो मरण पावला त्या दिवशी 3 दिवस राहतो, त्या घरी 3 दिवस राहतो. कधी जीव सोबतच असतो म्हणे, सोबतच. आपण जेव्हा जातो तिथं जेव्हा त्या जीवाला त्याचं अग्निडाग दिला जातो तेव्हा नंतर त्याचे मडकं फिरवलं जातं. मडकं, त्या मडक्याला कशाने फोडतात? दगडाने. त्याला आश्मा म्हणतात. काय म्हणतात? आश्मा. त्याला आश्मा म्हणतात. तो जीव त्या आश्माच्या सहाय्याने घरापर्यंत येतो. आणि घरी आल्यानंतर घरात जो दिवा ठेवला जातो की नाही लावून, त्या दिवाच्या आशयाने त्या घरामध्ये राहतो. किती दिवस राहतो? तुमच्याकडे राख सावण्याची क्रिया कोणत्या दिवशी होती? 3ऱ्या दिवशी. तो 3ऱ्या दिवसापर्यंत त्याला ते चौकट ओलांडण्याची आज्ञा नाही शास्त्राची. 3ऱ्या दिवशी तो चौकट ओलांडतो आणि मग तिथून पुढचा प्रवास जेवढी काही त्याची पंचक्रोशी, त्या पंचक्रोशीमध्ये तो जीव विहार करत असतो. पंचक्रोशी आता या आवरात, त्याच्यानंतर जेवढे काही इकडले जवळजवळचे गाव आहेत ना तिथपर्यंत प्रवास करत असतो पंचक्रोशीमध्ये. किती दिवसापर्यंत? 10व्यापर्यंत. आणि 13व्याचं एकदा जेवण जेवलं की मग जीवाचा प्रवास निर्वात आकाशाच्या पोकळीमध्ये कुठपर्यंत होतो? यमलोकापर्यंत त्याचा प्रवास सुरू होतो. त्या यमलोकामध्ये जातो, तिथं काही सर्व शिक्षा त्याची तयार होते. सर्व काही शिक्षा भोगून मग आजच्या दिवशी त्याला मुक्ती मिळते. आत्मा मुक्ती दिन सोहळा हा वर्ष श्राद्धाचा सोहळा आहे. एकंदरीत हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून त्या निमित्ताने ही सेवा आपल्याला करण्याकरता मिळालेली. काय अभंग घ्यावा म्हणून हा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. बाबांना या वैष्णवाच्या संगतीमध्ये आनंद वाटला असेल, आयुष्यभर त्यांनी भरपूर केलं, पण हा आनंद एक वेगळा आहे. विठाला विठाला आपल्याला चिंतन करायचं, लक्ष देऊन ऐका. वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय प्रभाव झाला जीवावरती ते तुकोबाराय सांगतात. प्रभाव जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूचा सृष्टीवरती प्रभाव आहे. प्रत्येक वस्तूचा काही ना काहीतरी परिणाम जगावरती आहे. काही ना काहीतरी. कोणकोणत्या वस्तू आहेत शास्त्रामध्ये? काही वस्तू, सगळ्यात वस्तूचे आहेच परिणाम, पण काही वस्तूची नावं आलेली आहेत. ऐका. अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदनमच, धूप, दीप, रूप, भूप, पदार्थ. किती झाले मोजले का तुम्ही? हा मोजले का? तुमचं तुम्हाला चालू द्या म्हणा महाराज, आम्हाला लई टेन्शन देऊ नका, बसलो आम्ही एवढ्या थंडीत. तेच मोठी गोष्ट आहे. ऐका, परत ऐका, चांगली तुमच्याकरता गोष्ट आहे. अंतुरी, कस्तुरी, चंद्र, चंदनमच, धूप, दीप, भूप, रूप. किती झाले? 8 झाले ना? हा बरोबर, 8 झाले. अंतुरी, या सगळ्या 8 गोष्टीचा प्रभाव आहे सृष्टीवरती. 8 गोष्टीचा काही ना काहीतरी प्रभाव आहे. चांगला किंवा सकारात्मकही प्रभाव आहे आणि नकारात्मकही प्रभाव आहे. या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक. काय 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 ऐका. अंतुरीचा प्रभाव समाजावरती आहे, सृष्टीवरती आहे, घरावरती आहे. अंतुरीचा अर्थ कळला का तुम्हाला? अंतुरी कळलं नसेल. अंतुरी म्हणजे अस्तुरी. आता कळाला असेल. अंतुरी म्हणजे महाराज अस्तुरी कळाला नाही. आणखी सांगू का? अंतुरी म्हणजे अस्तुरी. अस्तुरी म्हणजे सहगामिनी. आता कळाला असेल. सहगामिनी नाही का? सहचारिणी. आता कळाला असेल. ते कळालं नाही का? कांता कळाला आता? कांता कळालं? हे कळालं नाही का? आणखी थोडं लई शब्द आहेत महाराज, लई शब्द आहेत. आणखी सांगू का? कांता, वल्लभा. आणखी नाही का? कुटुंब. हे कळालं नाही का? खटलं. याचा मेळ लागला बघा. याचा खटलं. आता हे खटल्यापर्यंत असेल तुमच्याकडे आहे की नाही, पण आमच्याकडे म्हणतात आमचा पसारा. काय म्हणतात?
आमचा पसारा. हा म्हणजे शास्त्रकार म्हटले बरं का, शास्त्रकाराचं असं मत आहे. हा बाबा, या शास्त्रकाराचं असं मत आहे, अंतुरीचा प्रभाव सृष्टीवरती आहे, सृष्टीवरती. हा घरावर तर प्रभाव आहेच स्त्रियांचा, पण संपूर्ण सृष्टी स्त्रियांच्या प्रभावाखाली आहे. सृष्टी चारही युग सृष्टीच्या प्रभाव, स्त्रियांच्या प्रभावामध्ये चार युग, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगावर सुद्धा एका स्त्रीचा प्रभाव आहे, रेणुका माता. त्रेता युगावर सुद्धा एका स्त्रीचा प्रभाव आहे, सीता माता. द्वापार युगावर सुद्धा एका स्त्रीचा प्रभाव आहे, कोण? द्रौपदी माता. आणि कलियुगामध्ये घराघरा स्त्रियाचा प्रभाव आहे. बाहेर माणूस किती वजनदार असू द्या, घरात आलं की बायकोच्याच प्रभावाखाली राहावं लागतं की नाही. हलवा माना हलवा, टेन्शन घेऊ नका, हलवा माना राहावं लागतं की नाही. माझ्या काय मागे लागला कडे, हा राहावं लागतं मला, कोणी राहू द्या. तुमचं काय मला माहित नाही, पण आतमध्ये माझ्या लग्नाला झाले कसं सोसतोय मला माहित आहे. आजपर्यंत असा मोकळा जीव. बाबा इथं बसा, इथे खाली 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 बसा बसा, त्यांना पाणी द्या, पाणी द्या. वरी वरी घ्या बाबा, वरी घ्या, वरी घ्या. असं थोडं विठालो विठालो बसले बाबा, माझ्याकडे लक्ष. हा कोणाचा प्रभाव आहे? स्त्रियाचा प्रभाव आहे. किती मोठा माणूस होता, किती किती किती. एक जण कोर्टामध्ये गेला, कोर्टा जज साहेब बायको पासून घटस्फोट पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? घटस्फोट पाहिजे. काय झालं बाबा, लग्नाला किती वेळ झाले? तर म्हटलं काय लग्नाला 6 महिने झाले, 6 ते 7 महिने झाले लग्नाला. त्यांना आतमध्ये नाही बसत. थांबा थांबा थांबा, कांदा 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 द्या, कांदा द्या. काय चाललं होतं? अंतुरीचा प्रभाव घराघरामध्ये. अंतुरी म्हणजे स्त्री, स्त्रियाचा प्रभाव मान्य करावाच लागतो महाराज. कोणीतरी असला तरी स्त्रियाचा प्रभाव मान्य करावा लागतो. हा एक जण जज साहेबाकडे गेला कोर्टामध्ये. कोर्टामध्ये बायकोकडून घटस्फोट घेण्याकरता केस चालू होती. तर जज साहेब बायकोकडून घटस्फोट पाहिजे, घटस्फोट. म्हटलं झालं काय लग्नाला, किती वर्ष किती महिने झाले? तेव्हा 7 महिने लग्नाला झाले. मग एवढा काय कदरला बायकोला? काय नाही म्हटलं, जज साहेब सांगायचं काय तुम्हाला? नाही नाही ते कामाला होते मला, नाही नाही ते कामाला होते. तिच्या प्रभावाखाली जीवन जगणं आता मला मुश्किल झालंय, मुश्किल. काय नेमकं झालं? काय कामं करतो तू? काय नाही, लसूण काय मलाच सोडावा लागतो, कांदे काय मलाच कापावे लागतात, कपडे काय मला धुवावे लागतात. हा असं मला टेन्शन लागलंय मला. जज साहेब मला मग घटस्फोट घ्यायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये? लसूण सोलण्याच्या अगोदर थोडं गरम पाण्यामध्ये त्याला भिजवायचं, मग कांदा कापण्याच्या अगोदर थोडं त्याला फ्रीज मध्ये ठेवायचं, आणि मग कपडे धुण्याच्या अगोदर त्याला सर्फिस मध्ये भिजू घालायचं. काय तेवढं अवघड नाही. तो म्हटला माझा घटस्फोट कॅन्सल म्हणला. का? माझ्यापेक्षा तुमची अवस्था बेकार दिसते. या साहेबांचं सुद्धा तुम्हाला करावं लागतं, तर मला तर करावं लागणार. म्हणजे हे लक्षात घ्या, कोणी असला तरी तिचा प्रभाव चुकत नाही, चुकत नाही. मी एक लक्षात घ्या, किती माणूस मोठा राहू द्या, किती माणूस. आपल्या आता नवीन लग्न झालं की नाही, नवीन लग्न झालं, आमची आया काय म्हणतात माहिती का? पोरग चांगलं म्हणजे हातामध्ये होता. काय होतं? पोरग चांगलं म्हणजे ऐकायचं, चांगलं 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 म्हणजे मोठं हातात होतं. काय झालं मग? लग्नाला 1 वर्ष झालं, 1 वर्ष. मग हा तेव्हापासून जे पोरग कोणाच्या हातात गेलंय? कोणाच्या जे बायकोच्या हातात गेलंय, तिला बैल करून ठेवलाय. बैल बैल काय करून ठेवलाय? याला मनाचा अंतुरीचा प्रभाव. असंच आहे माणूस. माणूस आयुष्यभर विद्यार्थी राहतो, आयुष्यभर. हा बायकोला वाटतं आई शिकवतंय, आणि आईला वाटतं म्हणून विद्यार्थीच राहतो मरेपर्यंत. विद्यार्थी प्रभावित. मी सांगत नाही. सुहागन तीर्थ करने चली, सुहागन तीर्थ करने चली,
पति के सर पर बोझा देकर हाथ हिलावत भूली, हाथ हिलावत भूली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली। बेचारा बैल बना है, पति बेचारा बैल बना है, आप बनी है बली, आप बनी है बली, सुहागन तीरथ करने चली, काय गोड बोलले बघा. हे तुकडोजी महाराज सांगतायत, सुहागन तीरथ करणे चली. किती प्रभाव आहे यांचा, किती प्रभाव. नवरा बायकोचं जोडपचं बाहेर फिरण्याकरता निघालं. खरं खरं सांगा इमानदारीनं, नवरा बायकोचं जोडपचं बाहेर फिरण्याकरता निघालं. सगळा भार कोणाच्या डोक्यावर असतो, खरं सांगा. हा सगळं ओझं कुठं असतं, कोणाच्या डोक्यावर. सगळं ओझं नवऱ्याच्या डोक्यावरती. मी सांगत नाही. पती के सर पर बोझा देकर. आमच्या महिला मंडळीकडे काय असतं, काही नसतं म्हणजे नुसते हात हालवत फिरतात. राहिलं तर त्यांना काय ते काय असते ते पर्स. हा तुम्हाला बरं माहिती आहे, पर्स असते म्हणजे पर्स, बाकी काही नाही. हात हिलावत चली. पण नवरा शब्दाने दुखवत, ताकदच नाही त्याची. ऐका, ताकदच नाही. अंतुरीचा प्रभाव बरोबर नवऱ्यावरती, घरावरती आणि महाराज सृष्टीवरती प्रभाव स्त्रियांचाच आहे. स्त्रियांशिवाय संपूर्ण सृष्टी सुने. स्त्री नसेल तर पुरुषाला किंमत नाही. आणि भगवंताला सुद्धा एक अवतार घ्यावा लागला. अर्ध नारी नटेश्वर हा अवतार घ्यावा लागला. स्त्रियांची ताकद मोठी आहे महाराज. जिजाबाई ह्याच स्त्रियांतून तयार झाली. सावित्रीबाई फुले या स्त्रियांमधून तयार झाली. झाशी की राणी लक्ष्मीबाई या स्त्रियांनी मध्ये तयार झाली. स्त्री काही कमी नाही, सामान्य नाही. आणि महाराज त्यांचं योगदान सृष्टी करता मोठं आहे. आणि घराकरता सुद्धा योगदान त्यांचं मोठंच आहे महाराज, मोठंच आहे. कसं काय, सकाळी लवकर उठावं त्यांनी, संपूर्ण घर आवरून घ्यावं त्यांनी, संपूर्ण पसारा आवरावा त्यांनी, तुमच्या आंघोळीची व्यवस्था करावी त्यांनी, तुमच्या जेवणाची व्यवस्था करावी त्यांनी, तुमच्या लेकराची व्यवस्था करावी त्यांनी, त्यांचा डबा घरात करावा त्यांनी, तुमचा डबा करावा त्यांनी, तुमच्या आईबापाची सेवा करावी त्यांनी, एका घराचे 2 घर करावे. मी म्हणलो नाही बाबा, तू आपण कायला पेचामध्ये पडायचं. सरपंच साहेब हे सगळं मान्य करा. एवढं मान्य केलं, एवढं मान्य कराय काय हरकत आहे. हा होत नाहीत का. हा तुम्हाला सांगत ते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. 18 वर्ष माय बापानं एवढ्या याच्यानं नांदवलेलं पोरग एका महिन्यात तुटत. असं काय जादू होते नेमकं, काय कळायला मार्ग नाही. ऐका, चला लक्ष द्या. नाही का, अंतुरीचा प्रभाव आहे. तुकडोजी महाराज म्हटले, पती बेचारा बैल बना है, आप बनी है बली. बली म्हणजे घर चालवणारी. सुहागन तीर्थ करणे चली. अंतुरीचा प्रभाव घरावरती. दुसरा कस्तुरी. कस्तुरीचा प्रभाव सुद्धा आहे. कस्तुरीचा प्रभाव सुद्धा. कस्तुरीचा काय प्रभाव आहे. कस्तुरीचा संग ज्याला ज्याला होईल. कस्तुरीचं किंमत असामान्य आहे, पण कस्तुरीच्या सहवासात जेवढे येतात त्याला सुद्धा सामान्य करून ठेवतो. तुका म्हणे माती केली कस्तुरीने,
सरती. कस्तुरी अशी असते. कस्तुरी कुठं असते? कस्तुरीचा सकारात्मक परिणाम. कस्तुरी ही मृगाच्या नाभीमध्ये असते. मृगाची नाभी कोण असते? कस्तुरी. पण कस्तुरी मृगाच्या नाभीत असते, पण मृगापासून दूर असते. मरण पावतो पण कस्तुरी भेटत नाही. कस्तुरी काय सामान्य असते का महाराज? कस्तुरीचा मार्केटमध्ये काय भाव आहे माहिती का? मार्केट मधला भाव कस्तुरीचा मार्केट मधला भाव आज सोन्याची जी किंमत आहे की नाही त्याच्या 8 पट भाव कस्तुरीचा असतो, तोळा. आणि तरी सुद्धा आमचे वारकरी पंढरपूरला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधून कस्तुरीचा 100 रुपयामध्ये गट्टाच घेऊन येतात. किती रुपयामध्ये? 100 रुपये. आणि कशी तोळा आहे ती? आता लावा गणित तुम्ही घरी जाऊन. सोनं कसं तोळ आहे त्याच्या 8 पट किती होतं तुम्ही लक्ष देऊ नका. कस्तुरी जगा कस्तुरी महाराज सध्या महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी. आता मोठी काय मला माहित नाही, पण सध्या माहिती 2च आहेत. एक तुम्ही आळंदीला जा, ज्ञानोबारायांच्या पुढे एक चक्र काढलेले चक्र, त्या चक्राच्या खाली एक दगड आहे, त्या दगडाखाली कस्तुरी आहे. तुम्ही त्या दगडावरती नाक लावा, तिथं कस्तुरीचा वास येईल. एक. आणि दुसरं कस्तुरी पंढरपूरच्या मालकाला कस्तुरीचा मळवट भरला जातो. कस्तुरी मळवट, चंदनाची उटी. कस्तुरी हे कस्तुरीचा प्रभाव. कस्तुरी त्या मृगाच्या नाभीतला एक जरी थेंब त्या मातीवरती पडला, ज्या मातीला काहीच किंमत नसते ती माती अनमोल होऊन जाते. कशाने? कस्तुरीच्या सहवासाने. कस्तुरीच्या मातीसह काही किंमत, कमी जरी किंमत असली तरी त्याची वाढते कस्तुरीच्या. म्हणजे तुम्हाला तर हे कळलं नसेल, कस्तुरी आजच्या भाषेत सांगायचं असेल तर हायवे. कस्तुरी आजच्या भाषेत हायवे. ज्या जमिनीला अगोदर काहीच किंमत नव्हती, हायवे टच झाला की ते जमीन कशी विकते? अनमोल विकते की नाही? याला म्हणायचं कोटीने विकते, कोटीनं. अनमोल होणं कस्तुरीचा सण झाल्यानंतर माती सुद्धा काही म्हणजे जीवनामध्ये माणसं कस्तुरी सारखे कमवायचे. तिचा त्यांच्यासोबत संगतीत गेलं की आपली किंमत वाढेल त्यांच्यासोबत. कस्तुरी सारखीच आपली किंमत. हा 2 प्रकारचे माणसं असतात, 2 प्रकारचे. एक कस्तुरी सारखे, एक कस्तुरी सारखे आणि एक इंडोसल्फन सारखे. किती प्रकारचे माणसं असतात? इंडोसल्फन तुम्हाला माहिती आहे ना तुमच्याकडे? इंडोसल्फन 2 प्रकारचे माणसं. दत्ताभाऊ, कस्तुरी सारख्या माणसाच्या संगतीत गेले की आपली किंमत वाढते, ती माणसं आपल्याला प्रकाशात आणतात. आणि इंडोसल्फन सारख्या माणसाच्या सहवासात गेले ते आपल्याला फार करपून टाकतात. संगतीत कोणाच्या जायचंय आपण ठरवायचं. अंतुरी, कस्तुरी. तिसरा चंद्र. चंद्राचा प्रभाव सृष्टीवरती आहे. पौर्णिमेचा चंद्र समुद्राला भरती येते की नाही? आणि चंद्राची अमावस्या झाली की मग ते जादू टोण्यावाले जागे होतात बघा. आहा ओहो, आहा ओहो, आहा होते ना ते. नकारात्मक प्रभाव. चांगला आहे प्रभाव, नकारात्मक प्रभाव. हा चंद्राचा प्रभाव आहे. चंद्राचा काय प्रभाव आहे बघा? पौर्णिमेचा चंद्र आला की चकोर आनंदित होतो. पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षण हो येऊने
किंवा पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीव चकोरा आनंदित होतो. चंद्राचा हा प्रभाव आहे चंद्राचा. पण ऐका, नकारात्मकही प्रभाव आहे. चोराला चालणं आवडत, हा चोरा करता, चोराला आमुषाची रात्र पाहिजे, चोराला चांदणं आवडत नाही. कोणाकरता चंद्र चांगला आहे आणि कोणाकरता वाईट आहे. प्रभाव मात्र दोघांवरती. चंद्र चंदनम चंदनाचा सुद्धा प्रभाव आहे महाराज. चंदन कळतं? चंदनात काय ताकद असते? चंदन दोन प्रकारचे. एक कपाळाला लावायचं चंदन, वारकरी आमचा चंदन लावतो. एक कपाळाला लावायचं चंदन आणि एक लोकाला लावायचं चंदन. लोकाला लावायचं म्हटलं कळलं. सध्या कोणतं चंदन फेमस आहे? लोकालाच लावायचं. माणसं लोकाला चंदन लावायला पक्के एक नंबर आहे चंदन. देवाला सुद्धा लोक चंदन लावतात. विठाला विठाला चंदनाची काय ताकद आहे? किती तापलेलं तेल राहू द्या, किती तापलेलं तेल, पण त्या तापलेल्या तेलामध्ये एक जरी बूंद चंदनाचा टाकला तरी ते शीतल होतं म्हणे. पण काय लागतं माहित आहे का? चंदन क्वालिटीचं लागतं. आपल्या बांधावरचं चंदन जमत नाही. चंदन कोणतं लागतं? हा, ते आपल्या बांधावरचं चंदन ते तस्करे चोरून नेत नाही, ते चंदन नाही. मग तापलिया तेला 52 चंदन, मलयागिरी नावाचं जे चंदन आहे त्या चंदनात अशी ताकद आहे, किती तापलं कडा असू द्या. तापली चंदन निवावी तो कधी, तापली चंदन निवावी तो कधी. तापली चंदन निववितो कुडी, किती तापलेलं तेल राहू द्या, पण एक जरी थेंब मलयागिरी चंदनाचा पडला तरी ते काय होतं? शीतळ होतं. चंदनाचा प्रभाव आहे. चंदनम. आणि कपाळाला तुम्ही चंदन लावा, चंदन लावण्याचा सुद्धा प्रभाव आहे. आमचा वारकरी रोज चंदन लावतो, कपाळाला चंदन लावतो, म्हणजे गोपी चंदन लावतो, त्याचा सुद्धा प्रभाव आहे महाराज, त्याचा सुद्धा प्रभाव आहे. एक जण सावकाराकडे गेला, एक सावकार संतांकडे गेला. चंदनाचा काय फायदा आहे बघा लावल्याचा. संतांकडे गेला, महाराज परमार्थ काय मजाने होत नाही बघा, आणि परमार्थ करावं अशी माझी इच्छा आहे. अरे व्यवहार करता करता परमार्थ करता येतो महाराज, तेवढा टाइमच नाही माझ्याकडे. लोकांकडे प्रपंच करण्याकरता भरपूर वेळ पडलाय, परमार्थ करण्याकरता वेळ नाही. काहीतरी मला असं सोपा मार्ग सांगा की माझा परमार्थही होईल आणि माझा व्यवहारही होईल. ते म्हटले काही नाही, रोज सकाळी उठून ज्ञानेश्वरी वाच, जमणार नाही. एवढं जाऊ दे म्हटले. एखादा अभंग वाच, तेवढे जमणार नाही. मग गण तरी लाव कपाळाला, महाराज तेवढा सुद्धा वेळ नाही, तेवढा सुद्धा. गण लावलं की लोक हसतात आम्हाला. आम्ही करून करून भागले, आता देवाला भागले, असे म्हणणारे भरपूर आहे. महाराज आम्हाला भरपूर करावं वाटतं, पण लोकाला भिवून आम्हाला करता येत नाही, करता येत नाही. ते म्हटले जाऊ दे, एवढं होत
नाही ना. तुझ्या जवळ कोणता वारकरी आहे का? वारकरी? हा वारकरी आहे म्हणे. मग कोण आहे? आमच्या जवळ एक कुंभाराचा माणूस आहे, तो वारकरी आहे. रोज गण लावतो ना? रोज गण लावतो. गोपीचंदन? हा रोज चंदन लावतो. तुझ्या चंदन लावून होत नाही ना? मग एक कर, तुला जरी जमलं नाही तरी जो कुंभार रोज गण लावतो त्याचा चेहरा बघायचा, त्याचा गण बघायचा, होऊन जाईल कल्याण, तुझं कल्याण होऊन जाईल. आणि मला त्याने नित्य नेमत ठेवला जीवनामध्ये. सकाळी उठला की काहीच करायचं नाही, आंघोळ करून अगोदर कोणाकडे जायचा? कुंभाराकडे. काय पाहण्याकरता? काय? गण पाहण्याकरता. गण स्वतःला लावल्यानंतर लाज वाटते म्हणून दुसऱ्याचा पाहण्याकरता जायचा रोज. असा नित्य नेमत चालू ठेवला, संतांच्या शब्दावर विश्वास, रोज गण जाऊन पाहायचा. पण एके दिवशी झालं असं, याला जाण्याकरता थोडा उशीर झाला, कुंभार कामावरती निघून गेला माती खोदण्याकरता. रोजचं काम त्याचं, गाड्यावर न्यायचे, गाड्यावर माती लादून घरला न्यायचं, मडके गोळा करायचे, ते मडके बाजारामध्ये नेऊन विकायचे. सकाळी झालं की भगवंताचं नामस्मरण करत 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 परत आंघोळ करायची, परत गण लावायचा, परत. आज उशीर झाला, रोज लवकर जायचा, घरी सापडायचं. आज गेला बाहेर. घरच्यांना विचारलं कुठे आहेत महाराज? ते म्हटले महाराज गेले कामावरती. कुठे? डोंगरावरती गेले. डोंगरावरती काय? माती आणा करता गेले. आता मला तर कामावरती जायचंय, महाराज केव्हा येतील? काही सांगता येत नाही. ते म्हटले मीच महाराजाकडे जातो. डोंगरावरती गेला. डोंगरावरती. आणि झालं असं, कुंभार रोज जिथं माती खोदायचा त्या ठिकाणी माती खोदायला लागला. आणि खोदता 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 अचानक त्या दिवशी त्याला खणकुने आवाज आला. काय आवाज आला? हा काय मला हंड्याचं लवकर कळतो तुम्हाला. हा आवाज आला, असा हंडा लागला. शरद बाबा हंडा लागला. त्यानं ते हंडा काढायला आणि हे जायला, त्यानं ते हंडा पाहिला नाही. त्याने काय बघितला? गंध बघितला कपाळाचा. आणि त्याला आनंदच मारला, बघितला बघितला बघितला. कुंभार म्हटलं काय तारकडे रोज कोणीच ना, आज सापला हे आलं बघितला. अरे ते म्हटलं ताप झाला. आता हे गावात जाऊन बाबा थांब थोडं, ताप इकडे इकडे. काय बघितलं? इकडे इकडे. नाही नाही बघितला बघितला, चाललो आता गावाकडे. ते म्हटलं हे नक्की सांगेल गावात जाऊन. इकडे इकडे लवकर इकडे. त्याला बोलवलं. ते म्हटलं हे बघ, गावात बोबाटा करायचा, हा याच्यातलं तुला अर्ध. त्याला माहितही नाही. त्यानं काय बघितला होता? त्यानं त्याला माहितही नाही. याच्यातलं तुला अर्ध आणि मला अर्ध. काय असाच अर्ध? काय अर्ध? काय नाही म्हटलं, मला इथं हंडा सापडलाय. अरे देवा 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 म्हटला तू सावकार. अरे भगवंताची, संतांचा शब्द कधी वायाला जात नाही. संतांनी फक्त दुसऱ्याचा गण बघायला सांगितला. तो गण बघल्यानंतर हा सोन्याचा हंडा सापडतोय. आणि मी जर गण लावला असता, पंढरपूरचा मालक सापडला नसता, सापडला असता महाराज, सापडला असता. हा आणि ह्या धनापेक्षा ते धन खूप मोठं आहे. जोडीले हे न सरे समाचरणी देखी
कुंभाराचा हांडा सापडला, अर्ध्या हांड्यात अर्धा भाग मिळाला. आणि जर मीच लावला असतं तर संपूर्ण हांडा म्हणजे संपूर्ण देव सापडला नक्की असता. म्हणजे चंदनाचा प्रभाव आहे. चंदनमच धूप, भगवंतासमोर धूप लावतो की नाही, त्याचाही प्रभाव आहे. धूप, भूप, भूप शब्दाचा अर्थ आहे राजा. भूप शब्दाचा अर्थ काय? संस्कृत मध्ये राजाला काय म्हणतात? भूप. किंवा भूप या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक राजाही होतो, दुसरा रागही होतो. काय होतो बाबा? राग. भूप नावाचा काय? राग आहे. भूपा भूपा. सकाळी सकाळी भगवंताला जे भूपाळ्या गेले जातात नाही, ते कोणत्या रागात म्हणायचे असतात? भूप रागात म्हणले जातात. भूप, भूप रागाचा प्रभाव पडतो. आणि भूप म्हणजे राजाचाही प्रभाव असतो. जैसा राजा वैसी प्रजा अशी म्हण आहे. राजा सात्विक असेल तर प्रजा सुद्धा सात्विक. राजाच लबाड असेल तर प्रजा का कशी राहणार आहे? प्रजाही लबाड. लक्षात घ्या. जैसा राजा वैसी प्रजा. जसा छत्रपती शिवाजी महाराज तसे होते म्हणून मावळे सुद्धा कसे होते? वजनदारच होते. वजनदार. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा भेटेल आपल्याला? नाही भेटणार. राजा वजनदार होता, राजा झुकणारा नव्हता म्हणून मावळे सुद्धा झुकले नाही. राजा पिछे हटणारा नव्हता, मावळे सुद्धा हटले नाही. प्राण अर्पण केला, मागे हटले नाही. तर राजा होता वजनदार. मावळ्यांच्या समोर दुसऱ्याची स्त्री जरी आली तरी आईच दिसायची, कारण राजाला आई दिसायची दुसऱ्या स्त्रीमध्ये. जैसा राजा वैशी प्रजा. राजा तर इमानदारीने पक्का होताच, पण राजाच्या संगतीत निर्जीव असणारी जी तलवार होती की नाही, भवानी तलवार जी दिली होती, ती सुद्धा तितकीच इमानीची होती. तितकीच. कधी पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तत्त दौलती समोर केली न लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठशाहीचा वेश तिने पांघुरला. धर्म रक्षणाशी सदा साज भवानी झाली, जुनून कर्त्याच्या रक्ताने ती न्हाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार केले क्षणात दुर्जन ठार. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तलवार सुद्धा राजा. अरे मूठ कोणाची होती? छत्रपती शिवाजी महाराजांची. तो घोडा किती भाग्यवान असेल, ती तलवार किती भाग्यवान असेल, ते मावळे किती भाग्यवान असेल, आणि असा राजा घडवला जिजामातीने ती आई किती भाग्यवान असेल. विठाल विठाल. राजा सिलवान होता. नेतृत्व खंबीर असलं की मागचे कार्यकर्ते खंबीर असतात. नाही? नेतृत्वच इकडल्या पक्षातून तिकडे उड्या मारत असतील, कार्यकर्ते कुठं राहणार आहे? कार्यकर्त्याचा जैसा राजा वैशी सरपंच साहेब प्रजा. ऐका तुम्ही. भूप, दीप, दीपाचा सुद्धा प्रभाव आहे. हा उजेड दीप आहे, याचा सुद्धा प्रभाव आहे. रूप, रूपाचा सुद्धा प्रभाव आहे महाराज. रूपाचा सुद्धा. संपूर्ण सृष्टी रूपाच्या मागे लागली. जेवढा खर्च पोटाला नाही, जेवढा खर्च खाण्याला नाही, जेवढा खर्च पिण्याला नाही, जेवढा खर्च फिरण्याला नाही, तेवढा खर्च चांगलं दिसण्याला आहे. आज कशाला आहे? मी चांगला दिसलो पाहिजे. घरात आपण जर गेलो तर घरात गेलो असं वाटतच नाही. कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेलो असंच वाटतंय. हा, जिकडे तिकडे क्रीम आपल्यात, कुणीकडे याची क्रीम वेगळी, त्याची क्रीम. चांगलं दिसावं म्हणून. चांगलं रूपाचा प्रभाव आहे महाराज. चांगल्याला तर रूप पाहिजेच, चांगल्याला तर चांगलं पाहिजेच, पण जे स्वतः धन नाही त्यालाही चांगलं लागत. आमचा एक मित्र आहे, नाव सांगत नाही त्याचं, नाही तर तुम्ही सुनीलला सांगाल. मी कायला नाव सांगायचं त्याचं. हा, मग त्याच्याकडे आम्ही गेलो. त्याचे आई वडील म्हटले, महाराज सुनील दोन्ही डोळ्याने आंधळा. काय होता सुनील? दोन्ही डोळ्याने आंधळा. ते त्याचे मामी बसलो, त्याच्या घरी गेलो. त्याचे आई बाबा म्हटले, महाराज तुम्ही रोज एक गाव फिरता. बरोबर आहे. आमच्या सुनीलला एखादी मुलगी बघा ना. काय बघा ना? सुनीलला मुलगी बघा ना. सुनील कसा होता?
दोन्ही डोळे आंधळा. म्हटलं चांगल्याला भेटत नाही आता कोण दिलं बाबा, मला तुम्ही रोज फिरता इथं बघा ना एखाद्याला. आम्ही म्हटलं तुमच्या सुनीलला मुलगी तरी कशी पाहिजे. ते म्हटलं तुम्ही सुनीलला विचारा, नंतर कटकट नको. आम्ही सुनीलकडे गेलो. मम्मी आई बाबा लग्न करायचंय म्हणताय. हा करायचंय म्हणला, करायचंय म्हणा. आई म्हटलं कशी मुलगी पाहिजे नेमकी तुला कशी. सुनील काय म्हणला माहितीये, सुनील म्हणला महाराज महाराज 1-2 वर्ष लेट झाला तरी काय हरकत नाही, 1-2 वर्ष लेट झाला तरी काय हरकत नाही, पण पोरगी नाका डोळ्यामध्ये कशी पाहिजे, कशी पाहिजे, निट्टास पाहिजे, निट्टास. मी मला आंधळ्या तुला दिसली तर पाहिजे ना. हा निट्टास, जे स्वतः धडकन आहे त्याला सुद्धा काय लागतं, रूपाला चांगली, म्हणजे रूपाचा प्रभाव सगळ्यावर आहे, रूपाचा प्रभाव. पण महाराज रूप म्हणजे गोरच म्हणजे याला रूपवान म्हणलं नाही. जे गुणाने संपन्न आहे तो खरा रूपवान आहे, खरा रूप. ज्याच्याकडे गुण आहे तो खरा गुणवान आहे, रूपवान आहे. असं रूप 8 गोष्टी सांगितल्या. तसं शास्त्रामध्ये संगतीचा प्रभाव सुद्धा सांगितलेला आहे. संगतीचा प्रभाव सुद्धा लोकांवरती होतो. वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वाईट अनुभव असतो आणि चांगल्याच्या संगतीतला काय अनुभव असतो, अभंगाचं पहिलं चरण. वैष्णव वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगतीचा सुद्धा परिणाम आहे. चांगल्याच्या संगतीत जीवाला काय प्रभाव, जीव कसा प्रभावित होतो, वाईटाच्या संगतीमध्ये कसा प्रभावित होतो हे तुकोबाराय सांगतायत. संघाचा सुद्धा प्रभाव आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावी अधमा संत शिवी. संतांनी नेहमी सांगितलंय 10 वाईटाच्या संगतीमध्ये बसण्यापेक्षा एकाच कोणाच्या संगतीत बसावं, चांगल्याच्या संगतीमध्ये, एकाच्या चांगल्याच्या संगतीमध्ये जीवनाचं कल्याण होतं. संगती 3 प्रकारची, एक दुःसंगती, एक सुसंगती म्हणजे चांगली संगती, आणि एक विसंगती. या 3 संगती आल्यात शास्त्रामध्ये. दुःसंगती म्हणजे दुर्जनाची संगती. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, दुष्ट दुर्जनाचा संग धरू नको रे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे.
वाईटाची संगती, वाईट लोकांच्या संगतीमध्ये बसायचं नाही. वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वाईट व्हायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जरी नाही वागले, तुम्ही कीर्तनकाराच्या 4 वारकऱ्याच्या संगतीत राहा, लोक तुमच्याकडे आदराने बघतात. आणि गावातल्या 4 पिणाऱ्याच्या संगतीला बसा, फक्त तुम्ही पिऊ नका, फक्त बसा त्याच्या बैठकीला. हा, उद्या दुसऱ्या दिवशी लोक काय म्हणतात, आमक्याचं पोरग काल बघितलं नाही, काही नाही, पण कस काय पेलं म्हणतात माहिती, कस काय, फक्त बसलोय तिथं, दुसरं काही नाही. तुम्ही कोणत्या बैठकीत बसता याला महत्व आहे. बैठकी, माणसं बैठकीने, धीरूभाई अंबानी एवढा मोठा झाला, गर्भाने श्रीमंत नव्हता तो, कंपनीमध्ये कामाला होता, पण जेव्हा कामातून सुट्टी मिळायची सामान्य वर्करासारखा जाऊन तिथं चहा नाही प्यायचा. पैसे ज्या मिळाले त्याच्यातल्या अर्ध्या किमतीचा चहा त्याचे जे मोठे माणसं होते ते प्यायचे, किंमत चहाचा जास्त. पण हा धीरूभाई अंबानी सामान्य लोकांसोबत चहा नाही प्यायचा, त्या मोठ्या लोकांसोबत त्यांच्या सोबत बसून चहा प्यायचा. का? मोठ्याच्या संगतीमध्ये मोठ्या गोष्टी ऐकायला भेटतात. संतन की संग लागे जवळ कुठं कारखाना आहे, साखर टाका आमच्या दादा भाऊच्या तोंडात. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, संतन के संग लाग रे, तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. चांगल्याच्या संगतीत राहा, चांगलं होतं. वाईटाच्या संगतीत दुर्योधन मेला नसता, शकुनीची संगत म्हणजे हा मेलाच महाराज, एकटा मेला नाही, 100ला 100 घेऊन. कोणाच्या संगतीत? एकट्या शकुनीची. आमच्या जीवनामध्ये कोणता शकुनी आहे का बघा, आणि अगोदर शकुनी ठोका. 5 वर्ष जेलमध्ये राहिलं तर काय हरकत नाही, ठोकू नका विनंती. पण ठोकामध्ये त्याला बाजूला करा जीवनातून. हे शकुनी धोकादायक असतात. शकुनी सोबत राहतात, आपल्या सोबत. शकुनी म्हणजे काय माहितीये का, ही असली म्हणजे माणसं शिल्पर चप्पल सारखी राहतात. कशासारखी राहतात? शिल्पल चप्पल माहिती तुम्हाला? चप्पल आपल्याला वाटतं आपण तिथे आपल्या सोबतच आहे, पण ती मागून काय करते माहितीये, आपला कामच करते, खेळच करते शिल्पर चप्पल. म्हणून अशा लोकांना अगोदर टाकून द्यायचं. हा, एकच वर्षातून एकच घेऊन आपण बाटाचा बूट घ्यायचा, पण ते चप्पल घ्यायची नाही. लई लोकांची संगत घ्यायची, ते 100लाच भेटते, लईला भेटत. आणि बाटाचा बूट हा 1200ला, तेच घ्यायची. 2 वर्ष नाही वापरता जम काय होईल, पण 100 रुपयाची सिल्पर घ्यायची. हा, लय हलकी असते, ते हलकीच माणसं असतात, त्यांना सोबत ठेवायचंच नाही महाराज. दुसंगती सर्वथैव त्याज्य. शास्त्र सांगतं दुर्जनाची संगत सर्वथैव त्याज्य. दुसरी संगत आहे विसंगती. जीवनामध्ये विसंगती झाली तरी दुःखच आहे. विसंगती. कानडीने केला मराठा एकाचे उत्तर. मराठी माणसाने जर कर्नाटकातली बायको ठेवली, दोघांचं काय मेळ लागणार आहे? विसंगतीच आहे ना. तिने एक म्हणावं, याने एक ऐकावं, यानं एक म्हणावं, तिने एक ऐकावं. विसंगतीच आहे. आणि विसंगती, आपल्या बरोबरचा माणूस आपल्या म्हणजे आपल्या बरोबरचा माणूस नसेल ना, त्याला जवळ घ्यायचं नाही. ते माणसं धोकाच देणार. ते माणसं तुम्हाला गोत्यात आणणार, गोत्या. दोघं चांगले व्यापारी जुना काळ विकण्याकरता गेले, पण एक सोबत लागलो. ते म्हटलं मला येऊ द्या. चल म्हटले, आम्ही चाललो.
जिल्हा कोणता आहे आपला? धाराशिवला चालू बोलले. जुना काळ. त्यानं काहीतरी विकण्याकरता नेलं, तिघांनाही नेलं आणि तिघांनाही पैसे मिळाले 20,000 रुपये त्या काळामध्ये. आणि निघाले मग गावाकडे. पूर्वीचा काळ पायी चालण्याचा. यायला थोडा उशीर झाला, थोडा इको कमी करायचा. यायला उशीर झाला गावाकडे, तर आपण काही जाणार नाही, कळलं त्यांना. जवळ तिघांचे 20,000. आता काय करायचं ते म्हटलं, आता इथंच मुक्काम करावं लागणार रस्त्यावर. आता म्हणजे आपण बाजूला झोपू. ते दोघं जे होते ते म्हटले आपण बाजूला झोपू, पण एक सोबत जोडलं होतं की नाही, ते म्हटलं बाजूला झोपायचं, रस्त्यावर झोपायचं आपण, बाजूला झोपायचं. अरे आपल्याकडे पैसे आहेत, उशिरा माणसं येतात, चोर वगैरे, काय कोणाला द्यायचं नाही रस्त्यावर. ते म्हटले तू झोप, आम्ही बाजूला झोपतो. ते दोघं जे होते की नाही ते बाजूला झोपले, हे रस्त्यावर झोपले. 9 वाजता झोपले, 9-10च्या सुमारास. रात्री 12-1 वाजता आली टोळी महाराज. रात्री कोण फिरत असतं? हा, चोर कीर्तनकार फिरतात की रात्री, असं थोडंच असतं. पण ते पूर्वीचा काळ. निघाले ते निघाले रात्रीला आले महाराज. ते रात्री पडलेलं, रस्त्यावर पडलेलं दिसलं त्यांनी. रस्त्यावर पडलेलं ते एकाचा पाय अडकळला, एका चोराचा अडकळला. कोणाला कोणीतरी पडले रस्त्यावरती, बघायचं का त्याला. एक जर म्हटलं या टाइमला रस्त्यावर दुसरं कोण पडतं, या टाइमला दुसरं कोण पडतं, ते पिलेलं असेल, एवढं असेल, चला म्हणले. आणि मला लागलं पिणाऱ्याला अक्कलच नाही, किती पितात, ओव्हरलोड होतात, यांना अक्कल नाही, घरी जाऊन प्यावं. इतकं कुठं प्यायचं असतं का? एक जण म्हटलं, हे उठला ना तोपर्यंत, आणि ह्यानं ऐकलं ते बेवडा असेल म्हणलेलं, याला आला राग. मला ते खार कुणी वाटलं, कोणा बेवडं म्हणताय? 3 पिढ्यापासून माळे माळ. काय म्हणला? 3 पिढ्यापासून माळे. अरे ते बोलतय, ते बेवडं नाही म्हणे, बघायचं का त्याला. ते सोबतचं म्हणलं, अरे ते माळकरी आहे म्हणते, आणि त्याच्याकडे काय सापडणार आहे आपल्याला? हा, माळकरी आहे म्हणते, चला माहिती त्याला, त्या सोडून. तिला आता याला शांत बसायला पाहिजे ना, गप मारावं नाही ना. हे म्हटलं तुम्हाला काय छाटूच समजता काय? या पट्ट्याकडे 20,000 आहेत. 20,000 किती हजार आहेत? 20,000. चोर म्हटलं, ते म्हटलं अरे ते 20,000 आहे म्हणते. हा, बघायचं का त्याला? 20,000. ते म्हटले एवढ्या उशिरा इथं रस्त्यावर 20,000 घेऊन कोणी पडतं का? हे लगेच ऐकलं. म्हटलं तुम्हाला वाटलं का मी एकटा आहे का? हे बाजूला दोघं झोपले, दोघं, त्यांच्याकडे 20-20 आहेत. किती आहे? 20-20. हे म्हटले काय चुकीच्या माणसाची संगती केली, याला म्हणायचं विसंगती. आता चोरांनी काय सत्कार केला असेल का? हा, सत्कार केला आणि दक्षिणा घेऊन गेली. आता सत्कार ओळखा तुम्ही, याला म्हणायची विसंगती. एक दुसंगती, एक विसंगती आणि एक सुसंगती. सुसंगती फक्त संताची. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीमध्ये जीवाला सुख वाटतं. हा, वैष्णवाचा संघ बरवा, वैष्णवाचा संघ बरवा, वैष्णवाचा संघ. येतो सामोरा श्रीरंग, येतो सामोरा श्रीरंग. वैष्णवाचा संघ बरवा आहे. हा, वैष्णवाच्या संघाची इच्छा प्रत्यक्ष देव करतो. देव महाराज हा, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सगळीरा. वैष्णवाचा संघ देवाला पाहिजे. वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव तो जया अवघी देवावरी. वैष्णवाची व्याख्या आहे. अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये मला सुख मिळालं आणि कमी देवा काही नेणे. आता काय करूया आपण, एकदा मधली चाल घेऊया, आपला वेळ होतोय. गायनाचे उडे आपुलिया छिंदे, मनाच्या आनंदे आवडी. एकदा मधली चाल घ्यायची का? घ्यायचं का? विठोबा रखुमाई
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. हा वैष्णवाचा आनंद आहे. आणि हा आनंद बघण्याकरता देव येतो. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. जय हो. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये खूप ताकद आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. या जीवाला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे. दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही का. तुकोबाराय म्हटले नाही. आम्ही भरपूर गोष्टीचा संग केला. तुकोबारायला काय संग कमी होता. सगळ्या गोष्टीचा संग केला. पण असा संगतीचा अनुभव आम्हाला आला आजपर्यंत नाही. आणि म्हणून आणि कमी देवा काही नाही. आता दुसरं काय पाहिजे नाही आम्हाला. आता अनेक मध्ये सगळं येतं. अनेक मध्ये अनेक न लगे माईक पदा. अनेक न लगे माईक पदा. अनेक भरपूर येतात. न लगे मुक्ती धन तेव्हा या संगतीसमोर तुझी मुक्ती फिकी आहे. हो मुक्तीला आम्ही किंमत देत नाही. मुक्ती फुकाट. पण आम्हाला ते पाहिजे मोक्ष सुख इच्छा करी. या वैष्णवाच्या घरी मोक्ष सुख इच्छा करी. ऐका मोक्ष सुद्धा संतांच्या घरामधले अंगणामध्ये ठिकाण मिळाव्याची इच्छा करतो. एवढी ताकद असते. काय असतं काहीच नसतं. आपल्या दृष्टीला काही दिसत नाही साधूच्या घरात. आणि देवाच्या दृष्टीने साधूच्या घरात सगळं असतं. सगळं काय असं नाही. म्हणजे संतांच्या घरी असं एक प्रमाण आहे बघा. तुटी कास्या विठाला संतांच्या घरी कशाची तुटी नाही म्हणे. कशाची तुटी नाही. आणि आपण बघा गेलं आपल्या नजरेला काय दिसत. तुकोबारायांच्या घरी काय होतं. तुकोबाराय स्वतः म्हणतात आम्ही सदैव सोडती जवळ येता जाऊ पुढती कुत्रे घर. आणि आम्ही सुडके तुकोबाराय स्वतः म्हणतात. तुकोबाराय आणि तुकोबाराय हे असं म्हणाले. तुकोबाराय आणखी म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे हे ऐकावंच लागतं ना. आम्ही सदैव सुडके म्हणतात. कोणता ऐकावं तुकोबाराय तुमचं. सुडक पण ऐकावं की आम्ही राजे त्रैलोकीचे. ते तुम्हाला कळणार नाही म्हणे. हे ज्याला कळायचंय त्यालाच कळ. काहीच नसणाराच राजा असतो. विठाला अरे काहीच नाही. त्याला कशाची गमवायची चिंता नाही. आणि म्हणून संत आनंदात गेले. जाताना संत आनंदात गेले. माणसं का रडतात माहिती मरताना. माणसं का रडतात. तुम्ही रडतानाचे माणसं बघितले. रडतानाचे बापा रे मायो रे म्हणतात नाहीत माणसं. एक सांगू हे कशा करता रडतात. मरतो म्हणून रडत नाहीत. मग एवढं सगळं जमवून ठेवलंय. याला टोपी घातली त्याला टोपी घातली. इथं प्लॉट घेतला तिथं प्लॉट घेतला. तिकडे मुंबईला बंगला घेतला. हे सगळं काही घेतलं. आणि एका रात्रीत आणि एका दिवसात एवढं सगळं सोडून जावं लागतंय. हे रण त्याच आहे. संतांकडे काही नाही त्याचं रण काय आहे. मग म्हणून आनंदात चाललेत. म्हणून महाराज एक लक्षात घ्या. इथं किती जरी मोठा असला तरी संतांच्या समोर फिकाच आहे.
सिकंदर सुद्धा असला तरी सिकंदर सुद्धा साधूच्या समोर कसा आहे, कमीच आहे, कमी. सिकंदराकडे भरपूर होतं, पण काय नेलं त्याने, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, अब ना वो हलाक हुए और न उसके साथी है, जंग जो न पौरस न और न उसके हाथी है, कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी कुर्बत पर, आदना हो या ला हो सबको लौट जाना है, मुफिलों का अंदर का कब्र ही ठिकाना है, जैसी करनी वैसी भरनी कल की आज पाएगा, सर को उठा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. सगळ्याचा सूर्य एक दिवशी डुबणार. संतांचा यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ज्ञानोबराय तुकोबरायची कीर्ती. राजे पण आहे हा, जयाची ये द्वारी अंगी ऐशे बोल, वैष्णवाची ताकद आहे म्हणून तुकोबराय म्हटले. आणि कमी आमच्याकडे सर्वच आहे, आता दुसऱ्या कोणत्या गोष्टीची इच्छा नाही का, नाशिवंत आहे. दुसरं ते नाशिवंत आहे, काय ते नाशिवंत नाही 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 नाशिवंता टिप्रिया पुत्र धन, बीज त्याचा शीन त्याची फळ, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू मी भक्त तू देव ऐशे करी. त्याचा शेवट काय आहे, तू काय म्हणे, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हा, जे जे कर्म धर्म नाशिवंत, हे सगळं नाशिवंतच एक दिवशी नासणार आहे. आणि मग संतांच्या दरबारात सुख कधी कमी होणार नाही, उत्तर उत्तर ते वाढत जाणार आहे, सुख घडोघडी. आणि म्हणून मला वाटतं आजच्या दिवशी अर्जुन बाबाचा सुद्धा तोच अनुभव आहे, बाबांचा सुद्धा. हे संपूर्ण वैष्णव त्यांच्या मुलांनी या ठिकाणी एकत्रित केले. त्यांनी विचार केला आयुष्यभर जे आम्ही केलं ते एका बाजूला, आणि आजचं हे एक कीर्तन, आजचे हे संपूर्ण वारकरी या ठिकाणी जमलेत, हा 2 तासाचा एक अनुभव एका बाजूला. हे पावते महाराज, त्यांना आनंद वाटणार आहे. हा सोहळा आहे आमच्या प्रकाश भाऊने, आमच्या बाबाने हे सुंदर सोहळा या ठिकाणी घडून आणला. खूप सुंदर या ठिकाणी माणसं आलीत. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले, आणि कमी देवा काय उलट. आता या संगतीमध्ये गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने आम्ही गाणार. काय गाणार, गोविंदाचे रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे आम्ही गाणार. गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला 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 प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गाऊ नाच विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद. गाऊ नाचू विठू तुझा गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे. किती
कितीतरी प्रमाण आपल्याला गाण्यासंबंधी बघायला भेटतील. कितीतरी आम्ही गाणार म्हटले पण शांताबाई नाही. मग काय गाणार आम्ही? तर ज्याने आमचा उद्धार होईल तेच गायलं पाहिजे. हे मुख कशा करता दिलंय? जे गाण्याकरता. कमल मुख राम भजन को दिया. भगवंताने मुख कशा करता दिले? भगवंताचं भजन करण्याकरता. डोळे कसे करता दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण. हे बघा लक्ष द्या. हे सगळ्या गोष्टी त्याच्याकरता वापरल्या ते सार्थकी लागल्या. नाहीतर है आँख वो जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम